तर आता आपली मिसळ सर्व करतोय आणि बटाट्याच्या फोडी एकदम छान दिसताय। परतून आपण फराळी जो आपला चिवडा असतो किंवा फराळाचं असतं ते घातले। वरतून मिसळीचा कट घालूया आणि वरतून तर्री घालूया। मिसळ म्हणजे तर्री असायलाच पाहिजे बरोबर। त्यानंतर आपण वरतून कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत। तर्री मस्त जास्त घालायची आहे म्हणजे तेवढीच मिसळ दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही अगदी मस्त लागते। तर अशी आपली ही उपवासाची मिसळ एकदम झणझणीत होते आणि उपवासाला एकदम छान मेनू होतो हा। तर अशाच प्रकारची झणझणीत उपवासाची मिसळ बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। त्याचप्रमाणे खानपान या चॅनलमध्ये मी सायली तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवत आहोत उपवासाची झणझणीत अशी मिसळ। सारखे सारखे उपवासाचे बरेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही झणझणीत मिसळ नक्की ट्राय करा। चला मग आता वेळ न घालवता पटकन आपण मिसळ कशी बनवायची ते पण उपवासाची ते बघूया। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय। तर साधारणतः 4 चमचे तेल घातले। वरतून अर्धा चमचा जिरं घातले। तेलाऐवजी इथे तुपाचा वापर केला तरीही चालेल। जिरं छान थोडं तडतडायला लागलं की त्यानंतर आपल्याला 2 मोठे चमचे लाल तिखट घालायचं आहे। फक्त लाल तिखट, यात कुठलाही मसाला घालायचा नाहीये कारण ही उपवासाची मिसळ आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि त्यानंतर हे चमच्याने हलवून घेऊया। आता हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे कारण त्यामुळे आपली चटणी जळू शकते। नंतर आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट 4 छोटे चमचे एवढा घातलाय। आता जर तुम्हाला 2 जणांची मिसळ बनवायची असेल तर 4 चमचे शेंगदाण्याचा कूट अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे। जास्त बनवायची असेल तर तुम्ही अजून कूट वाढवा। वरतून मी कोमट पाणी घालून घेतलंय। पाणी घालून घेतलं की काय होतं की तरी जात नाही आपल्या मिसळची किंवा कुठल्याही भाजीची आणि त्याचबरोबर टेस्टही छान लागते। तर थोडं थोडं करत कोमट पाणी घालायचं आहे म्हणजे काय होतं की सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतात आणि त्याचबरोबर आपल्याला कन्सिस्टन्सी ही भाजीची किती ठेवायची आहे त्याचा अंदाज येतो। आता मीठ घालून घेऊया। तर इथे मी 2 छोटे चमचे मीठ घातले। तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मीठ घाला। मिसळला छान उकळी आली की त्यानंतर आपण बटाटे उकडून घेतलेले घातले आहेत। तर इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याचे काप करून मी आपल्या मिसळमध्ये घातले आहेत। याने खूप छान टेस्ट येते आणि उकडलेले बटाटे घातले की त्यामुळे काय होतं की भाजी पटकन तयार होते। वरतून कोथिंबीर सुद्धा घालून घेतली आहे आणि एक 2-3 मिनिटं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे छान आपल्या मिसळीचे। मग ज्याने आपला कट पण एकदम छान तयार होईल आणि झालीच आपली मिसळ रेडी। आता सर्व करून घेते। तर सर्व करताना आधी बटाट्याच्या फोडी घालायच्यात। ज्याप्रमाणे आपण रेग्युलर मिसळला आधी मटकी घालतो त्याप्रमाणे आपल्याला इथे बटाट्याचे काप घालायचे आहेत। वरतून आता इथे तुम्ही फराळी चिवडा वापरणार असाल तर तो सुद्धा वापरू शकतात, पण मी घरातलेच वेपर्स, चकल्या आणि साबुदाण्याचा जो चिवडा असतो तोच मी इथे बारीक करून घातला आहे। त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते। वरतून मी कट घातला आहे। आपला जो भाजीचा रस्सा आहे तर तो घातला आहे। आता तर्री घालूया आणि बघू शकता तर्री पण एकदम छान आली आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा सर्व करून घ्या। सगळे जिन्नस असेच वापरा। जर तुम्हाला फराळी चिवडा घालायचा असेल तर त्यातले कंटेंट वाचून घ्या की कुठले उपवासाला चालतात किंवा नाही, तेवढी काळजी घ्या म्हणजे तुमचा उपवासही मोडणार नाही आणि त्याचबरोबर अशीच झणझणीत मिसळ खाण्याचा आनंद सुद्धा भोगता येईल। वरतून अशाच प्रकारे फराळी चिवडा घालत वरतून तर्री लावत आणि कोथिंबीर घालून ही आपली मिसळ रेडी आहे। तर अशाच प्रकारची मिसळ तुम्ही ह्या उपवासाला किंवा या नवरात्रीच्या एक दिवस नक्की बनवून बघा। तुमच्या तोंडालाही चव येईल ही मिसळ खाल्ल्यानंतर। तर ही उपवासाची मिसळ कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर उपवासाचे बरेच पदार्थ आपण ह्या नवरात्राच्या वीकेंडमध्ये बनवले आहेत। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सगळ्यांच्या लिंक मी दिल्या आहेत, तर नक्की चेक करा। आणि अशीच नवीन रेसिपी घेऊन भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळे हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा।